हॅलो फ्रेंड्स, मी पूर्वा तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते लाईफ इन कुडाळ मध्ये। तर फ्रेंड्स, मी आज आले आहे सिंधुदुर्गातील निसर्ग पर्यटन क्षेत्र रांगनागड येथे। सह्याद्रीच्या धारणेतून दक्षिणेस पसरलेल्या पण घाटमाथ्यापासून अलग झालेल्या डोंगरावर बसलेला इतिहासातील प्रसिद्ध किल्ला म्हणजे रांगनागड। गर्द वनराई, खोल दऱ्या, आल्हाददायक हवामान, नीरव शांतता व नयनरम्य दृश्य या सर्वांमुळे रांगणा किल्ला आजही दुर्गप्रेमींच्या मनात भुरळ घालतो। खुद्द गडपती छत्रपती शिवरायांच्या आवडत्या किल्ल्यांमध्ये रांगण्याला महत्त्वाचे स्थान होते। तर फ्रेंड्स, गडावर जाण्यासाठी आम्ही कुडाळमधून पहाटे 5च्या दरम्यान आम्ही निघालो आणि आम्हाला वाटे तिथे छान असं वेतोबाचं मंदिर दिसलं, जे पहाटे खूपच सुंदर दिसत होतं। आणि नंतर असं बाहेर असं खूप छान सिनरी दिसत होती, म्हणून मी ती सुद्धा शूटिंग केली आहे। सकाळचा पहाटेचा असं छान असा निसर्ग दिसत होता, खूपच सुंदर दिसत होतं सर्व। Inside my corner, yeah. When it gets cold and dark, you make it warmer. 'Cause you are on my mind, all of my days and every single night. There ain't no way to get you off my mind. Without you, I just can't breathe. You never get away 'cause you are on my mind, all of my days and every single night. There ain't no way to get you off my mind. आम्ही सर्वजण गडाच्या पायथ्याशी आल्यावर आमचा आजचा योग वर्ग इथेच सुरू केला। आमच्यामध्ये अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील लोक होते। आमचे योग शिक्षक श्री पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा योग वर्ग खूपच छान झाला। मुळात इथली शांतता व लक्ष वेधून घेणारा निसर्ग या सर्वांमध्ये योग करताना खूपच सुंदर असा सुखद अनुभव ठरला। सरांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही वेगवेगळ्या प्रकारची आसने आणि प्राणायाम केले। सद्गुरूबद्दल नकारार्थी विचार, सद्गुरूबद्दल मनात संशय आयुष्यात कधीही येता कामा नये। जे काय करताय, जे काय घडतंय ते चांगल्यासाठीच घडतंय। या सद्भावनेनेच नेहमी आपण जर सद्गुरूबद्दल प्रामाणिक राहिलो तर त्या सद्गुरूचा आशीर्वाद आपल्याला निरंतर मिळत राहतो। एक सहज उदाहरण तुम्हाला देतो। रोज आपल्याला एक गाडी घेऊन आपल्या ऑफिसच्या जागेवरती किंवा कुठे बाजारात जायची सवय असते। रोज स्कूटर घेतो आणि आपण जातो। एखाद्या दिवशी विरुद्ध दिशेला जायचं असतं आपल्याला, पण आपण काय करतो, सवयीप्रमाणे स्कूटरला स्टार्ट मारतो आणि त्याच दिशेने जातो विचारात आपल्या। मग पुढे जाऊन आपल्याला आठवतं, अरे आपल्याला इकडे जायचं नाहीये, विरुद्ध दिशेला। कारण रोज सतत त्या एका विचारात राहून ती तुमची धारणा बनलेली आहे। योग झाल्यावर आम्ही इथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा केला। या सर्वांनंतर फायनली नाश्त्याची वेळ झाली आता आमची। आजचा नाश्ता व जेवण रविकमल कॅटरिंगतर्फे आयोजित केले होते। हा असा नाश्ता आपण रोज नाही खात, पण कधीतरी एखादा दिवस चीट डे चालतोच ना।
चला तर नाश्ता झाल्यावर आता फायनली आपण गड चढायला आम्ही सुरुवात करतोय. कोणताही गड चढताना तुम्ही पूर्ण तयारणीशी म्हणजे पाणी, सरबत, हायड्रेटेड फळं सोबत नक्की ठेवा. म्हणजे काय, डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही. त्यामुळे चक्कर येणे, थकवा जाणवणे हे असे त्रास होणार नाहीत. वाटेत तुम्हाला अशी खूप सुंदर आणि छोटी छोटी फुलं पाहायला सुद्धा मिळतील. गडाच्या सुरुवातीलाच हा छोटासा पण सुंदर असा धबधबा तुमचं स्वागत करतो. गडावर तुम्हाला काय काय बघायला मिळेल या सर्वांची माहिती देणारे फलक ठिकठिकाणी लावलेले आहेत. ते तुम्ही वाचून तुम्हाला तिकडची सर्व माहिती मिळू शकते. संपूर्ण गड चढायला साधारण तुम्हाला 1.5 ते 2 तास लागतात. तर तुम्ही थांबत थांबत गेलात तर जरा जास्त वेळ लागणार. सो फायनली आपण गडावर आलो आहोत. तर हे गडाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. चिलखती बुरुजमध्ये अशा 2 प्रकारे तटबंदी असतात आणि मध्ये सैनिकांसाठी जागा असते. या गोलाच्या खाली मोठा घागरीसारखा गोल आहे. असे तोफ ठेवायच्या जागेच्या जवळ असतात. यामध्ये पाणी साठवले जायचे. ज्यावेळी तोफ उडवली जायची त्यावेळी ती खूप गरम व्हायची. ती पुन्हा थंड होईपर्यंत तिचा वापर करता येत नसे. अशा वेळी तोफांना थंड करण्यासाठी या गोलाकार जागेतील पाण्याचा वापर केला जाई. हा जो खाली गोल दिसत आहे त्यामध्ये मोठी खोली आहे, ज्यामध्ये 10 ते 15 माणसं एका वेळी राहू शकतात. ज्यावेळी तोफा उडवल्या जायच्या त्यावेळी त्यांचा आवाज खूप मोठा असायचा. तोफेला बत्ती दिल्यानंतर आवाजाचा त्रास होऊ नये म्हणून मावळे याचा आसरा घेत. अशी रचना मुख्य बुरुजांच्या खाली असते.
उतरत येतोय. तुम्ही जर आला तर तुम्ही नक्की वरतीपर्यंत भेट द्या. आणि तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा. जर आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आपण लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत बाय बाय. You've been there from the start, inside my car.